हाय, हॅलो, कशा आहात तुम्ही सर्व? तुमचं पुन्हा एकदा मी प्रिया माझ्या स्टिचिंग प्लस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर मी आज तुमच्यासोबत अगदी सोप्या पद्धतीने 5 अशा शिलाईच्या ज्या आहेत ना टिप्स सांगणार आहे, ज्या की हाताने करणे एकदम सोपं आहे. तुम्ही बिना पिको मशीनच्या हाताने किंवा साध्या मशीन नसली तरीसुद्धा तुम्ही हा पिको करू शकता. तर पहिली जी आहे पद्धत ते मी तुम्हाला दाखवत आहे ती आहे तर एकदम इझिली तुम्ही अशा प्रकारे साडीला खालून फॉल लावू शकता आणि मग वरतून आपण लावतो तसा हाताने फॉल करायचा आहे. तर एकदम परफेक्टली हा फॉल दिसतो, अजिबात असं काहीसुद्धा वाटत नाही. आणि खास करून तुम्ही ज्यावेळेस मॅचिंगचा दोरा वापरतात त्यावेळेस ते एकदम छान असं हे दिसणार आहे. तर ही पहिली टिप्स आहे. तर तुम्हाला दुसरीसुद्धा मी दाखवणार आहे की कशा प्रकारे तुम्ही दुसरी पद्धतसुद्धा वापरू शकता. तर मी तुमच्यासोबत 5 शेअर करणार आहे. तर तुम्हाला जे सुद्धा आवडेल तुम्ही ती ट्राय करा. तर आता मी तुम्हाला दुसरी पद्धतसुद्धा दाखवणार आहे. तर बघू शकता आता मी इथे ना एकदा पहिल्या वेळेस दोरा टाकून घेतला आहे आणि त्याला 2 असे आडे मारून घेतले आहेत आणि दोरा जे आहे ते खेचायचा आहे आपल्याला इकडच्या साईडनं. असंच करायचं आहे आपल्याला आणि आपलं कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी दाखवत आहे त्या प्रकारे आणि खूप छान छान अशा पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला समजेल म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की आपण मशीन नसतानासुद्धा काही करू शकतो. असं काहीच गोष्ट नाही आहे की हे नाही ते नाही, अजिबात न बसता आपण काहीतरी प्रयत्न तरी केला पाहिजे, एवढंच मला वाटतं. तर बघू शकता आता मी तुमच्यासोबत जी दुसरी पद्धत आहे ती शेअर केलेली आहे. तर बघू शकता अशा प्रकारे. तर इथे आपल्याला एक दोरा मारून घ्यायचा आहे आणि मग त्याला आपल्याला इकडच्या साईडने काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने आहे, अजिबात झंझट वगैरे काही नाही. या अगोदरसुद्धा मी एक व्हिडिओ शेअर केला होता तुमच्यासोबत, तोसुद्धा तुम्ही छान रिस्पॉन्स दिलेला होता. या व्हिडिओला सुद्धा त्याच प्रकारे रिस्पॉन्स देता एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगत जा, जेणेकरून मलासुद्धा प्रोत्साहन मिळेल किंवा मग तुम्हाला माझ्या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते सुद्धा मला सांगायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपले लवकरच 1000 सबस्क्राईब कंप्लीट करा. तर बघू शकता मी इथे आता तुम्हाला दाखवत आहे. तर खूप छान असा आलेला आहे हा आणि साडीवर एकदम छान दिसतो. हे मी इथं साडी नाही दाखवला आहे तुम्हाला. जर साडीचा पाहिजे असेल तर तुम्ही माझा पहिला व्हिडिओ पाहू शकता. तर त्याच्यामध्ये मी साडीवर सुद्धा करून दाखवलेला आहे. खूप वेगळ्या पद्धतीने सुद्धा आहे, ही एकदम सोपी पद्धत आहे, अजिबात झंझट वगैरे काहीच नाही लागता. तुम्ही हे अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. आणि आता मी तुमच्यासोबत ही पद्धत शेअर केलेली आहे. आता तुमच्यासोबत तिसरी पद्धतसुद्धा शेअर करणार आहे लवकरच. तर पाहू शकता आता हे कंप्लीट करून नंतर मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. तर आता हे जे आहे ना आपल्याला अशा प्रकारे टाकून घेऊन 2 एडी मारून घ्यायचे आहेत आणि मग इकडून वळून घ्यायचं आहे. जसं की मी पहिल्या वेळेस पण सांगितलं होतं तुम्हाला त्याच प्रकारे आहे, पण थोडंसं डिफरेंट आहे. म्हणजे अगदी सोप्या पद्धतीनं आहे, अजिबात झंझट वगैरे काहीच नाही. तर बघू शकता इथे मी कंप्लीट करून घेतलं आहे. आणि काय होतं आहे की मोबाईलला झूम आउट केल्याच्यानंतर थोडंसं दिसत नाही आहे जास्त क्लिअर. तर आता बघू शकता मी तुमच्यासोबत दुसरी जी आहे ती पद्धत शेअर करत आहे तिसरी. तर ती अगदी सोपी पद्धत आहे, एकदम झंझट नाही काही नाही, एकदम परफेक्टली. आणि तुम्हाला शेवटची तर ट्रिक एकदम अशी की आवडणार आहे ती ट्रिक की एकदम परफेक्ट तुम्ही म्हणताल की किती छान आहे ही, अशा प्रकारे ती आहे होणार. तर मी अगोदर ती बनवायला पाहिजे होती पण मी ती लास्टला बनवली, कारण की इकडून अगोदर कपड्याचा जे मेजरमेंट होता तो थोडासा अगोदर हे झालेला होता, त्यामुळं कदाचित ते नंतर गेलं असावा. तर तरीसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, तर एक एक करून दाखवणार आहे, त्याच्यामुळं काही नाही. तर तुम्ही पूर्ण सगळं पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
तर आता बघू शकता मी तुम्हाला जी आहे ती शेवटची पद्धत दाखवत आहे. तर आपल्याला अगदी इझिली असं इकडून घालायचं आणि जे 2 दोरे असतात ना त्याच्यातून एकच मधून आतमधून दोरा इकडे फोल्ड करून मधून सुई जी आहे ती बाहेर काढायची आहे, जेणेकरून एकदम छान असा लूक तयार होतो त्याचा. तर बघू शकता अशा प्रकारे. तर खूप छान म्हणजे खूप छान आहे ही पद्धत, एकदम छान आहे ही ट्रिक. म्हणजे की खूप छान अशा प्रकारे होतं. तर मीच खूप छान म्हणत आहे, तुम्ही सुद्धा सांगा. म्हणजे माझ्या मनात मी छान म्हणत आहे, तुम्हाला कसं वाटत आहे ते सुद्धा नक्की सांगा. बघू शकता आता मी एक तुम्हाला पूर्ण करून दाखवणार आहे. अगदी तुम्ही 5 ते 10 मिनटामध्ये एका साडीला हाताने सगळीकडून म्हणजे मारू शकता. पिको अजिबात मशीनची वगैरे काही सुद्धा गरज लागणार नाही. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसल्या आपल्या साडीला फॉल लावू शकता, पिको करू शकता. आणि बाहेरचे जरी कस्टमर आले असतील त्यांचीसुद्धा तुम्ही एक्स्ट्रा चार्जेस करून ती सुद्धा साडी घेऊ शकता. अगदी सोप्या पद्धतीने बिना मशीनचे हे तुम्ही घरीच पिको फॉल चालू करू शकता. आणि मग याच्यातून पैसे मिळाल्यानंतर तुम्ही मशीन घेऊ शकता आणि मग आपला बिझनेस समोर नेऊ शकता. तर बघू शकता अगदी सोप्यावर ट्रिक होती. तर तुम्हाला ट्रिक कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अजिबात विसरू नका. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असंच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला प्रोत्साहन द्या. आपल्या चॅनलला लवकरच 100 सबस्क्रायबर कंप्लीट करा, जेणेकरून मला सुद्धा सपोर्ट मिळेल आणि तुम्हाला सुद्धा छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. तर आपले व्हिडिओ चुकत असतील तर ते सुद्धा मला नक्कीच सांगा की तू इथे चुकतीस, तू इथं हे होतीस. मला अजिबात राग येणार नाही. अगदी छान वाटेल मला तुम्ही समजून सांगितलं तर बघू शकता अशा प्रकारे हे पिको तयार होतो. तर खूप छान ही ट्रिक आहे, तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून पहा. अगदी छान असे बनलेलं आहे हे. तर चला मग आता इथेच एंड करते. आपला व्हिडिओ फार पण मोठा नाही करायचा. तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. तर थँक्यू फॉर वॉचिंग. तुमचा एवढा महत्त्वाचा टाईम देऊन माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. तर चला मग आता इथेच एंड करते. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. हो, मला मायक्रोचं सुद्धा येतं, तर मी त्याचे सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे लवकरच. ते सुद्धा नक्कीच पहा. चला.